वेलकम टू रश्मीज रसोई। आंबोळ्या तर आपण नेहमीच करत असतो, पण खूप जणांना ना उडदाची डाळ वगैरे जमत नाही, ॲसिडिटी होते किंवा काहींना वाताचा पण त्रास होतो। म्हणून आज मी तुम्हाला अगदी आगळ्या वेगळ्या खोबऱ्याचा वापर करून आंबोळ्या कशा बनवायच्या ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। आज आपण आंबोळ्या बनवणार आहोत, ते पण उडदाची डाळ न वापरता फक्त तांदळापासूनच आपण ह्या आंबोळ्या तयार करणार आहोत। त्यासाठी 2 वाटी मी हे पटणीचे तांदूळ घेतले आहेत। तुम्ही कोणताही जाडा तांदूळ वापरू शकता। आता हे 2 वाटी तांदूळ घेतले आहेत, स्वच्छ धुवून घेऊया। या बोलमध्ये मी हे तांदूळ काढून घेते। जवळपास 3 ते 4 पाण्यामध्ये आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। असे छान चोळून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावर समजा पावडर असेल किंवा काय कचरा असेल व्यवस्थित तो काढता येतो। आता हे तांदूळ मी नळाखाली स्वच्छ धुवून घेते। हे तांदूळ आपण जवळपास 3 ते 4 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करते आणि जवळपास 5 तासासाठी तरी आपल्याला हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत। 5 तास झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणखीन ह्याच्यात काय ॲड करायचं ते। 5 तास झाले आहेत, आपण हे तांदूळ आंबोळ्यांसाठी भिजत ठेवले होते। हे बघा, अगदी व्यवस्थित हे तांदूळ भिजले गेलेत। हाताने चुरा होतो ना, असे हे भिजले गेलेत। आता ह्यातलं पूर्ण पाणी मी काढून घेते। पूर्ण पाणी ह्या तांदळातलं मी काढून घेतलं आहे। आता ह्या तांदळामध्ये आपण 1 वाटी, ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले होते ना त्याच वाटीने आपण 1 वाटी हा शिजवलेला भात घेतला आहे। 1 वाटी खोबऱ्यातली, म्हणजे नारळ घेतो ना नारळ पाणी प्यायला, त्याची ही पातळ मलाई असते ना, ही घेतली आहे। तुम्ही बघू शकता, जी मलाई आपण खातो ना ओल्या नारळातली, 1 वाटी, म्हणजे ज्या वाटीने तांदूळ मोजले त्याच वाटीने आपण हा मलाई पण खोबऱ्यातली मोजली आहे आणि 2 चमचे साखर वापरणार आहोत। तर चला मग सर्व इन्ग्रेडियंट्स आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व तांदूळ काढून घेते। आता आपण ह्याच्यात हा शिजवलेला भात ॲड करूया। हे खोबरं घेतलं आहे, म्हणजे ओल्या नारळातली मलाई, 2 चमचे साखर आणि ज्या पेल्याने आपण तांदूळ मोजले होते किंवा भात किंवा खोबरं त्याच पेल्याने 1 पेला आपण पाणी घेतलं आहे। आता मिक्सरला छान ह्याची आपण फाईन पेस्ट करून घेणार आहोत। झाकण उघडून दाखवते मी तुम्हाला। हे बघा, असं हे बारीक आपण हे वाटून घेतलं आहे, पण हे बॅटर एकदम घट्ट आहे। आणखीन ह्याच्यात अर्धा पेला आपण पाणी ॲड करणार आहोत। पुन्हा मिक्सरला फिरवून घेते। झाकण उघडून आता बघूया। तुम्ही बघू शकता, अगदी स्मूथ हे बॅटर आपण तयार करून घेतलं आहे। आता एका भांड्यामध्ये हे मी काढून घेते। या भांड्यामध्ये आता हे बॅटर मी काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं पांढरं शुभ्र हे बॅटर आपलं तयार झालं आहे। आता हे बॅटर आहे ना, 2 ते 3 मिनिटासाठी असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडं हे पीठ न हलकं होतं। आता 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित हे मिक्स करून घेते। 2 ते 3 मिनिटं झाले आहेत। हे पीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे। जर थंडीचे किंवा पावसाचे दिवस असतील ना, तर पीठ चांगलं फर्मेंट होण्याकरता अगदी अर्धाच छोट्या कांद्यामधला हा कांदा घेतला आहे, हा आपण ह्याच्यात ॲड करूया। गरमीचे दिवस असतील तर हा कांदा ॲड करायची गरज नाही।
पण जर असा हा कांदा आपण ॲड केला ना तर पीठ आपलं चांगलं फर्मेंट होतं. आता आपण हे पीठ रात्रभर झाकून ठेवणार आहोत आणि उद्या सकाळी ह्याच्या आंबोळ्या करणार आहोत. आंबोळ्यांसोबत खाण्याकरता आपण ही चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी ओलं खोबऱ्याच्या ह्या कापा करून घेतल्या आहेत. मुठभरच कापा ह्याच्या केल्या आहेत. एक टोमॅटो वापरणार आहोत, अर्धा कांदा, नंतर लाल सुक्या मिरच्या 4 ते 5, 3 हिरव्या मिरच्या, अगदी छोटासा गुळाचा तुकडा, आल्याचा एक तुकडा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि हे चिंच घेतलं आहे. ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत. तर चला मग मिक्सरला हे व्यवस्थित ह्याची चटणी तयार करून घेऊया. हे बघा, मिक्सरला आपण ही चटणी बारीक करून घेतली आहे. आता या बोलमध्ये मी काढून घेते. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. एकदम फाईन कधीच चटणी करायची नाही, अशी थोडी न जाडसरच ठेवायची आपल्याला. आता ह्या चटणीला एक तडका देणार आहोत. तडका देण्यासाठी आपण 2 चमचे तेल आहे ना ह्या फोडणीच्या भांड्यात छान गरम करून घेतलं आहे. आता सर्वात आधी 1 चमचा आपण ही चण्याची डाळ घालूयात फोडणीला, नंतर उडदाची डाळ. चण्याची डाळ आणि उडदाची डाळ थोडी अशी न परतून घ्यायची आहे, म्हणजे कलर चेंज होईपर्यंत. तुम्ही बघू शकता डाळीचा कलर पण चेंज झाला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये फोडणीला राई घालूया चमचाभर, नंतर ही कढीपत्त्याची पानं. राई आणि कढीपत्ता तडतडला का ही फोडणी आपण छान अशी चटणीवर ओतून घेणार आहोत. सुंदर अशी आपली साऊथ इंडियन स्टाईल खोबरं, टोमॅटो आणि कांद्याची चटणी तयार झाली आहे. रात्री जे पीठ आपण फर्मेंट करण्याकरता ठेवलं होतं ते उघडून बघूया. तुम्ही बघू शकता आंबोळ्यांचं पीठ किती पांढरं शुभ्र असं दिसते. हे बघा, अगदी व्यवस्थित फर्मेंट झालं आहे. किती छान जाळी आली आहे. आता हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. जो कांदा आपण ठेवला होता तो काढून घेणार आहोत. आता ह्या पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि अगदी थोडंसं पाणी ॲड करते. व्यवस्थित हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं हलकं होईपर्यंत ना 1-2 मिनिटासाठी तरी हे फेटून घ्यायचे आपल्याला. लक्षात ठेवा, खूप जास्त पाणी घालायचं नाही. मी अगदी 2 टेबलस्पून एवढंच पाणी घातलं आहे, म्हणजे आपल्याला हे बॅटर आहे ना, हे बघा असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं हवंय. 2 मिनिटासाठी हे पीठ मी व्यवस्थित फेटून घेते. पीठ पण आपलं तयार झालं आहे आंबोळ्यांसाठी. आता लगेचच आपण पॅनमध्ये आंबोळ्या घालून घेऊया. आज ह्या आंबोळ्या अगदी छोट्या साईजच्याच आपण करणार आहोत. त्यासाठी हा लहानसा पॅन मी गरम करत ठेवला आहे. थोडंसं पॅनला तेला गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे. आज आपण छोट्या छोट्या आंबोळ्या करणार आहोत. पॅनला व्यवस्थित तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं आहे. तेलाने ग्रीस करून झालं का पीठ मिक्स करून आपण ह्याच्यामध्ये 1 डाव एवढं पीठ घालणार आहोत. पीठ घातलं का थोडंसं असं पसरवून घ्यायचं, म्हणजे छान गोल अशा ह्या आंबोळ्या तयार होतात. आता गॅसची फ्लेम लोवरच ठेवायची आहे आणि ही आंबोळी अर्ध्या मिनिटासाठी अशीच ओपन ठेवायची आपल्याला. तुम्ही आता बघालच हळूहळू कशी छानशी ह्याला आता न जाळी येणार आहे. अजिबात लगेचच झाकण ठेवायचं नाही ह्याच्यावर. तुम्ही बघू शकता, हे बघा हळूहळू कशी छान जाळी तयार होत चालली आहे ह्याला. जर झाकण ठेवलं ना तर आंबोळी छान फुगली जाईल, पण ही अशी न जाळी येणार नाही. त्यासाठी पीठ व्यवस्थित फर्मेंट होणं खूप गरजेचं आहे. आणि जर थंडीचे वगैरे दिवस असतील, पीठ व्यवस्थित फर्मेंट झालं नाही तर अगदी चिमूटभर तुम्ही खायचा सोडा घालू शकता. पण आता उन्हाळ्यात पीठ व्यवस्थित फर्मेंट होतं, त्यामुळे सोडा वगैरे घालायची काहीच गरज नाही. हे बघा कशी छान अशी जाळी तयार होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मिनिटभरातच ह्याला जाळी तयार झाली आहे.
आता ह्याला वरना ब्रशनी थोडंसं असं ना तेल लावून घेते, खूप पण तेलाची गरज नाही. आणि आता झाकण ठेवून फक्त अर्ध्या मिनिटासाठीच आपण ही व्यवस्थित वाफवून घेणार आहोत. अर्धा मिनिट झाला आहे, झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता की ती पांढरं शुभ्र अशी आपली ही आंबोळी तयार झाली आहे. अगदी आगळी वेगळी अशी चटणी सोबत खाण्याकरता मुलांना आवडणारी अशी ही आपली आंबोळी तयार आहे. आता अशाच पद्धतीने आपण पुन्हा उरलेल्या आंबोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी न असं तेलाने ग्रीस करायचं आणि गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची आहे. आंबोळी घालताना कधी गॅसची फ्लेम आपल्याला हायच करून ठेवायची आहे. आणि मग ही आंबोळी घातली का गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर ठेवायची. तर चला मग उरलेल्या आंबोळ्या पण पहिल्या पद्धतीनेच तयार करून घेऊया. एक एक करून आपण हे 5 आंबोळ्या तयार करून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकता प्रत्येक आंबोळी कशी छान जाळीदार तयार झाली आहे. आता लगेचच ह्या मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेते. तुम्ही बघू शकता प्रत्येक आंबोळी कशी छान आपली ही जाळीदार तयार झाली आहे. पूर्ण आंबोळीला छान हे बघा अशी जाळी आली आहे. आता तयार झालेल्या या आंबोळ्या आपण चटणी सोबत सर्व करणार आहोत. चटणी पण आज तुम्ही बघितली असेल, अगदी आगळी वेगळी अशी आज मी चटणी बनवलेली आहे. नेहमी कोथिंबीर घालून किंवा फक्त खोबऱ्यामध्ये चणा डाळ घालून आपण चटणी तयार करत असतो, पण आज अगदी ही साऊथ इंडियन स्टाईल आपण चटणी तयार केली आहे. ही चटणी तुम्ही ना इडली सोबत पण खाऊ शकता किंवा अशा आंबोळ्या घावण्यांसोबत पण खाऊ शकता. तुम्हाला पण मी बनवलेल्या ह्या आगळ्या वेगळ्या आंबोळ्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ह्या आंबोळ्या अशा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या आंबोळ्या कशा झाल्या ते. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या आंबोळ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.